घ्या आजच आल्यात आणि यांची गडबड बघ किती आहे. सांग ना. तिला कुठे माहितीये हो अजून किती लांब जायचं. अगदी बरोबर. मग कशी तुला बोलते हा. बाजार त्यांनी इतका सोपा आहे का? तुम्ही एवढ्या दिवसांनी काय करताय? हो 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 पण मी काय म्हणते तू कशी काय झाली. अगं माझ्या घरी टाइमपास करायला मोबाईल नाही ना. म्हणून तू आली. हा, काय ग रिचार्ज काय झालं काय. पहिले मी एका सिम कार्ड रिचार्ज दिली. हा. मी एकदा 300 रुपये काढून घेतले आणि आता आणि आता रिचार्ज मारायला गेलं बरं नाही घेतात बघ. येतील नाही तर काय तू पण किती मूर्ख का ग अगं, एकदा 3 सिम कार्डाची काय गरज होती तुला. मग महिना महिन्याला सिम काढलं असतं आता बरं बोललं असतं तुला. अरे देवा हे तर माझं लक्षात झालं नाही बघ. आता एवढं सगळं बोलू तरी काय. टाक प्लीज. मला लवकोली. मोबाईलला कोणी जाऊन चालतं का कधी. हे जाऊ दे आपल्याला उशीर होतोय आपण बाजाराला जाऊया. अगं काय जाऊया तिथे जाऊन विकायला पण बसणार. अगं मी आहे ना मी बसेल. म्हणते अगं काय बसेल तिथे काही झोपायलाच नाही बसायचं. का मला वाटतं नुसतं बसायचंय. घ्या नुसतं बसून आपला माल कसा विकायचा तू पण ना. जाऊ दे कशाला तेवढ्याच्या काढावून म्हणताय. मग बाजारला जायचे ना अगदी बरोबर. तिला हाक मारूया ना. कोण ग अगं ती आपण कोण तिला विचारलं. कोण ग. अगं ती वरच्या इथली अरे हा मावशीला हाक मारून घेऊया. अगदी बरोबर आपण तिलाच बोलूया. ती मावशी हा दुर्बल भांडत होती. अगं कोणाशी माझ्या आईशी. काय सांगते काय. गेली भांडकर. बाजार करायला भांडवलच नक्की पाहिजे. तो हात मारून घे बरं. मारते. हा. मावशी अगं ए मावशी काय ग पोरी? लवकर पुढे ये. आली ना, आली. कुणी नव्हतं जोडीला गेले होते पाण्याला. कुणी नव्हतं जोडीला गेले होते पाण्याला. आणि जीव
काय ग मावशी मला कशा करता हक्क मारली तुम्ही? मावशी कशाला मावशी आम्हा सर्वजणांचा विचार ठरलाय कसला ग? थाट मार करून मथुरेच्या बाजारी जाण्याचा झालं काय? चांगला विचार आहे की तुझा. झालं काय म्हणजे अगं. तू होतीस कुठे पण मी हा अगं काय सांगू तुम्हाला? काय झालं लग्न करते ना ग मावशी काय सांगतेस काय मी नाही ग. मग मी कशाला थोड्या दिवसासाठी लग्न करू? मग अगं, माझ्या पोरग्याचं लग्न करते. हेच करतेस होय? त्याच्यासाठी मुलगी शोधायला गेली होती. हा. पण आजकाल खरं नाही हो. काय झालं अगं तिकडं जावं ना, तिकडं मुलींची अटी काय? अगं, अटी ऐकून आहे ना माझ्या तोंडचं पाणीच पळालं बघ. काय सांगतेस काय अगं, माझा नवरा तर हा. गावोगावी जातोय. ह्या सगळ्या अटी ऐकून आहे ना सरबरी झालाय. अगं, जातो तिकडे राहतो, 2 माणसं त्याला आणायला लागतात. हा. आणि घरी आल्यावर हा. दरवाजा दिसत नाही त्याला. मग खिडकीतून शिरायला बघतो, एवढा सरबरी काय झालाय. सांगतेस काय हल्ली मुलींच्या अटीच तशा ना. हा मग एका ठिकाणी गेले हा हा आणि फक्त विचारलं, हा. मुली तुझं लग्न करायचंय काय? मग तिला काय सांगितले असेल? काय झालं? मला म्हणते मुंबईला गुलाब पाहिजे. मावशी पुलक नसतं ते मग? ब्लॉक असतं ते ब्लॉक? म्हणजे पहिल्यांदा आमच्या काळात भित्तीला असायचं आणि आतमध्ये दिवा ठेवायचं ते. हे नाही. तो ब्लॉक म्हणजे रूम थोडक्यात म्हणजे रूम. हा. आणि मी काय म्हणली, काय काय? मला टोवर पाहिजे. टोवर. तर मी म्हटलं टोवर तुला रूम घेऊन दिली तर चढायला 6 महिने आणि उतरायला 6 महिने लागते. मग काम कधी करणार? तुला टॉवर म्हणायचंय का हे पण तू कोणता म्हणते मोबाईलचं. मोबाईलचा घर बांधला का ग मावशी टॉवर म्हणजे काय उंच बिल्डिंग असते की नाही त्याला टॉवर बोलतात त्याला टॉवर हा. होता. मी टॉवर म्हणजे मी म्हटलं मोबाईलची टॉवर. तिकडे कोण घर बांधतं? आणि दुसरीकडे गेले हा. त्या मुलीची भरती चोट. काय सांगतेस का ती म्हणते मला घरी सासू नको म्हणून. सासू नको काय म्हणतेस का अशी म्हणाली अशी म्हणाली. हा. मी तिला म्हटलं तू आईशी बापसा शिवाय आलीस. तेच काय? मागच्या दारान पाळा येईल ना 3 दिवस आईस बापू शोधतोय तुला. तेच काय? मी पण काय साधी आहे काय, पण तुला सांगते ना हा. आज काय पोरांचं खरं नाही हो. का ग? लग्न ठरले तिला मला नाही वाटत. का अगं पोरं झाली 30, 35, 40 झाले तरी लग्न ठरत नाही. ह्या मुलींच्या हट्टापायी हा पोरांच्या तुला सांगते कुणाला सांगू नकोस. काय ग तकल्या पडत निघाले. तिकडं जावं ना, हा हा तिकडं कार्यक्रमात जावं, तिकडं 40, 45 लोक हा म्हणजे पोरं चुलखांब ठेवलेलं आहे. आणि दिसण्यात पण येत नाहीत ग. हा मेले सलूनवाल्याकडे जायत नाहीत आता. मग ग ती टोपीवाल्याकडे जातात. तू कशाला? म्हणजे टोपी घातली ना की टकली दिसत नाही. पण त्यांना कुठं माहितीये टोपी बघून पोरगी पाठणार आहे. तेच तर अगं पोरगी लग्न करण्यासाठी हा. चांगली नोकरी लागते. अगदी बरोबर चांगले घरात संस्कार लागतात. ते तर आहे नाही ते सकाळी उठला आणि मोटरसायकल घेऊन बाजारात भटकंतीला लागला ना कोण पोरगी देणार आहे? अगदी बरोबर बोललीस बघ तुला सांगते ना हा, आजकालचे संसार हा टिकण्यासारखे नाही. हे कसं कोण कुणाचं पटवूनच घेत नाही. सांगतेस काय हा आमच्या टायमाला असं नव्हतं ग. मग कसं होतं आमच्या टायमाला कसं म्हाताऱ्या 110, 105 एवढ्यापर्यंत जगायच्या. हा का त्या का बरं आम्ही सुना आहे ना, रात्री जर का सासू बोलली काय हा, हा. तर सकाळी जाऊन गौरी थापायला जायचे ना हा. तेव्हा शेजारी एकत्र येऊन सासूला शिव्या द्यायचे. त्याच्यामुळे काय झालं, काय झालं सासूचं आयुष्य वाढलं. हा ती काय लवकर मरायला तयार नाही. काय म्हणते म्हणजे 100, 105 झाले तरी काठीवर चाललं. हा पण हल्लीच्या सुना कशी आहे, कशा आहेत एवढ्या सासूजवळ गोड बोलतात ना हा हा तिला 50 तर शुगर होती. 50 शुगर. म्हणजे पूर्वी म्हाताऱ्या काठी घेऊन चालायच्या ना हा ना त्या ह्या आता साठी घेऊन पण चालल्याच्या. काय म्हणतेस काय हा आता साठी पण गाठीत नाहीत ना. कशा गाठी आणि त्या सरकारने आता नियम काढलाय. काय बरं म्हणतात डिवोर्स घ्यायचा. डिवोर्स पटलं नाही तर डिवोर्स घ्यायचा. माशी तुला कोण कोण काय सांगतं तुला इंग्लिश येत नाही ना
मग मराठीत बोल ना. अगं, त्याला सोड चिठ्ठी म्हणतात. सोड चिठ्ठी म्हण. रोड चिठ्ठी का? हा. पण नेहमी दिवस काय करतात? दिवस नाही. आमच्याकडे दिवस 7 दिवस 12 दिवस की 13 दिवस. त्यातला कुठला हवा विचारलं? काय करताय? हा, मला हा काय माहिती तुमचा दिवस का असतो ते. पण मावशी मला काय म्हणायचं, हल्लींच्या मुलींना आहे ना काही अक्कलच राहिलेली नाही बघ. अक्कल नाही म्हणजे नाहीतर काय? अक्कल आली तरी पोरांना आता कपड्याला सुपाऱ्या घालून फिरायला लागला. हा. मला काय म्हणायचं, एखादा मुलगा बघ चांगला कमवतो की नाही, त्याला आपण साथ देऊन आपला संसार कसा फुलवता येईल हे लक्षात घेत नाही. हा. अगं इथे एक भेटलं मारामारी 7 काय देणार आहे? की त्यातली साथ नाही गो, साथ म्हणजे एक जोडी आहे. म्हणजे साथीदार चांगला आहे. हा. मी म्हटलं एक भेटत नाही 7 कुठले द्यायचे. बरं मी काय म्हणते, आपण बाजारात जायचं खरं. हो, बरोबर. मग घेतलं काय सांगितलं पाहिजे ना. ते तर सांगितलंच पाहिजे. सगळ्यांनी माल घेत नाही बघ. होय ना. पाहिजे विचारून बघ. कोणी पुढे येते काय घेतलंय तू? मावशी म्हटलं तेव्हा. झोप आले मला, झोप आले. अरे खवा खाऊ नको तू चाय पी पोरी म्हणजे झोप यायला लागली. आणि तू का? मावशी मी घेतलाय फालुदा. वा वा, खूप छान. आणि तू मावशी मी घातलं दही. दही घेतलंय. आणि तू का? मावशी मी घेतलं तूप. काय घेतलं? काय म्हणतेस खूप काय? छान. हा. किती सुंदर आहे बघ ती करू. हेच बघ तर. तुला सांगतेलं पूर्वी मी पण अशीच होती. दिसतेस काय? पूर्वी अशीच होती मी. मग काय झालं? नंतर काय झालं, मरणाची थंडी पडायला. हा ना. पुढे जाऊन बोला ना तुम्ही. पुढे जाऊन ऐका की. पुढे आवाज आहे की. पुढे आवाज नाही, पलीकडे आवाज नाही. आम्ही त्याच्यासाठी आलोय. आम्ही असं बोलण्याची काय चांगल्याची पद्धत आहे. सावकाश बोलणं शिकतो. असं बरोबर. इकडे माझा कसा आवाज येईल? माझा कसा आवाज येईल? तुम्ही कुठे पण करा, आम्ही आवाज लावतो. काय आम्हाला इथे करता. काय माहिती का? हा. मरणाची थंडी पडते. हो ना. पाऊस हवा नको तेवढा. अगदी बरोबर. त्यात काय काय झालं, झालं? पाण्याची टंचाई नाही. झाड सुकत हा. तेव्हा कशी झाली? आणि कोणी तू काय घेतलंय? मला विचारतेस? हा तुला काय घेतलीस तू? छान एकदम छान दिसते. तुझे कशी माहिती काय? ते कापडाच्या दुकानात नाही का ते टेटू उभं करतात ते काय बोलतात त्या? मॉडेल आहे ती. काय घेतलं ते तरी सांग. तू पदर घेते मग मी काय चादर घे? साडीला पदर आहे ती पदर घे ना. मग संस्कार आहे ते. काय घेतलं तरी सांग. अगं काय घेतलंच ते सांग. लाजेचं काय त्याच्यात मेडिकल काय कर्म आपली. सांगते मी. हा मेथी नाही आमच्या यांना म्हणून गाजराचा हलवा केला. जेव्हा मी गाजर शिजवून तो पुसला पण असता. एवढा वेळ लागतो कसा द्यायला. परवा माझ्या नवऱ्या हु हु म्हणताना हलवा बनवला. काय म्हणते? सत्यनारायणाची पूजा होती ना घरी. हा, हा, हा. हु हु म्हणताना हलवा बनवला. कोणता? पावट्याचा. पावट्याचा हलवा किती असतो का? रेडियस का तू? पहिले आता आहे ना भाज्या किती महाग झाल्या आहेत. एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं ना तर 25-30 हजार रुपये लागतात भाजीला. हा. माझ्या नवऱ्या 100 माणसं एका किलो भागवलं. म्हणून तुझ्या नवऱ्याला काय पावसा मिळाला? अगं लोक खाताना पण विचार करतात खाऊ किलो म्हणून तर 100 माणसांना चला सुंदर करूया. शृंगार तर केलंच पाहिजे. जमिनी सुंदर
लावण्याची ही बरसात शोभी चांदण्यान भार
करणार साध शोभनी हा शृंगार हॅलो श्रवण पैकर व सई पैकर यांच्यावर छोट्या मुलांसाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच माही चंद्रकांत वाघे यांच्यावर सुद्धा 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच स्वस्तिक वैभव पैकर यांच्यावर सुद्धा गवळ्यांसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच आर्यन राकेश पैकर रविराज रुपेश भाईकर व आरवी गणेश माळी यांच्याकडून छोट्या मुलांसाठी 301 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच परशुराम सातपाळ यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच लघु कदम यांच्याकडून छोट्या मुलांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच लघु कदम यांच्याकडून पुन्हा छोट्या मुलांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. केदारनाथ नाट्यमंडळ सावळे गुडकर त्यांच्या मनावर तसेच कैलासवासी सीताबाई रामचंद्र गुगर यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र रामचंद्र गुगर यांच्याकडून या कामामध्ये 151 रुपयाचं पारितोषिक आहे. केदारनाथ नाट्यमंडळ सावळे गुडकर त्यांच्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पात्रामध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान त्यांच्या संतदाविक श्रीराम सौगडे यांची देवाने अशी कामगिरी सांगितली. 16 सहस्र 108 गोपिका हाट माट करून मोठ्या आनंदाने यमुनेचा घाट चढत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी सांगितला आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचा पेंद्या त्याला प्रथम बोलवून येतो. अरे पेंद्या, अरे काय रे